नमस्कार. EVMच्या प्रशिक्षणामध्ये सर्व प्रशिक्षणार्थींचं मनपूर्वक स्वागत. आज आपण पाहणार आहोत EVMच्या मशीनचे सगळे पार्ट्स, त्यांचं कनेक्शन, डिस्कनेक्शन, सीलिंग, ह्या सगळ्या गोष्टी आज आपण शिकणार आहोत. माझ्या उजव्या हाताला जे आहे याला म्हणतात कंट्रोल युनिट. सेंटरला जे ठेवलेलं आहे ही आहे व्हीव्हीपॅटची मशीन आणि माझ्या डाव्या बाजूला जे आहे ती आहे बॅलेट युनिट BU. आपल्याला केंद्राध्यक्षांना या सगळ्या मशीन्स अशा केसमध्ये मिळणार आहेत आणि यानंतर आपण प्रत्येक मतदान केंद्रापर्यंत पोहोचल्यानंतर याच्यातल्या मशीन्स काढून आपल्याला मतदान केंद्राच्या ठिकाणी मतदानाच्या पूर्वी आपल्याला मॉक पोल घेण्यासाठी त्या मशीन जोडायच्या आहेत. तर आपण आता पाहूयात याची जोडणी कशी करता येईल. चला तर मग पहिल्यांदा आपण घेऊयात बॅलेट युनिट. त्यानंतर आपण घेऊयात व्हीव्हीपॅट. यानंतर आपण घेऊयात कंट्रोल युनिट. ही आहे बॅलेट युनिट, ही आहे व्हीव्हीपॅट आणि याला म्हणायचं कंट्रोल युनिट. आणि यापैकी बॅलेट युनिट आणि व्हीव्हीपॅट या दोन मशीन मतदान कक्षामध्ये असणार आहेत आणि कंट्रोल युनिट हे मतदान अधिकाऱ्याच्या टेबलवरती असणार आहे. तर सर्वप्रथम आपण पाहूयात बॅलेट युनिट. बॅलेट युनिटमधला हा जो भाग आहे याला म्हणतात बॅलेट पेपर. इथं उमेदवारांची नावं, त्यांचे क्रमांक, त्यांचे चिन्ह हे असणार आहेत आणि हे असणार आहेत त्याच्यासमोरचे बटन. या बॅलेट युनिटला इथं आणि या ठिकाणी सील असणार आहे आणि मतदान केंद्राध्यक्षाने किंवा मतदान केंद्राधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारचं सील याला करण्याची आवश्यकता नाही आहे. आणि हे बॅलेट युनिट आपण कनेक्ट करणार आहोत व्हीव्हीपॅटला. तर आता आपण पाहू व्हीव्हीपॅट आणि त्याचे भाग. व्हीव्हीपॅटमध्ये हे जे समोर आहे याला म्हणतात डिस्प्ले सेक्शन. इथं जो भाग आहे याला म्हणतात बॅलेट स्लिप कंपार्टमेंट. हे आपल्याला मोकळं मिळणार आहे. हे आपल्याला मॉकपोलच्या नंतर सील करावं लागणार आहे. इथं सील आणि या ठिकाणी याचा पेपर रोलचा जो कंपार्टमेंट आहे ते सील असणार आहे पूर्ण. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी ज्या आपल्याला पाहायच्या आहेत तर त्या पाहायच्या आहेत आपल्याला. हा नॉब हा आडवा आहे म्हणजे हा ट्रान्सपोर्ट मोडमध्ये आहे आणि हा ट्रान्सपोर्ट मोडमध्ये असल्यामुळे याला जेव्हा आपण कार्यान्वित करू, जेव्हा आपण याचे कनेक्शन्स देऊ तेव्हा आपल्याला याला उभं करायचं आहे. आणि वर्किंग मोडमध्ये करत असताना याला या पद्धतीनंच फिरवायचं आहे, क्लॉकवाईजच फिरवायचं आहे. त्यानंतर इथं BU इंटरफेस कनेक्टर कंपार्टमेंट याला म्हणतात आणि या ठिकाणी आपल्याला BUचं कनेक्शन द्यायचं आहे. इथं या ठिकाणी एक काळं बटन आहे आणि ते बटन 1 क्रमांकावरती आहे की नाही याची खात्री आपल्याला करायची आहे. यानंतर आपण पाहूयात कंट्रोल युनिट आणि त्याचे भाग. कंट्रोल युनिटमध्ये इथं आपल्याला सील करून मिळणार आहे, या ठिकाणी सील करून मिळणार आहे आणि हा जो पार्ट आहे ज्याला रिझल्ट सेक्शन म्हणतो हा आपल्याला मॉकपोलच्या नंतर सील करावा लागणार आहे. हे बॅलेटचं बटन आहे, हे टोटलचं बटन आहे जे आपण मतदान प्रक्रियेमध्ये कधीही आपण मतदान किती झालं हे पाहण्यासाठी, ते तपासण्यासाठी आपण हे टोटलचं बटन दाबून आपण मतदान तपासू शकतो. हे आहे याचं डिस्प्ले युनिट. आपल्या मशीनमधल्या उमेदवारांची संख्या, पडलेली मतं मॉकपोलच्या वेळेस हे आपण या ठिकाणी पाहू शकतो. तसंच आपल्या एकूण EVMमध्ये कुठल्या नेमका मशीनमध्ये एरर आहे त्याचाही डिस्प्ले, त्याचाही संदेश आपल्याला या डिस्प्ले युनिटवरती मिळणार आहे. याच्या मागच्या बाजूला इथं याचे पॉवरचे बटन आहेत, ऑन आणि ऑफ. हे खाली जेव्हा असतं ते ऑफ परिस्थितीमध्ये असतं, मोडमध्ये असतं आणि ज्याला आपण जेव्हा वर करू तेव्हा ते ऑन असणार आहे. आणि या ठिकाणी आपल्याला हे व्हीव्हीपॅटचे केबल आपल्याला जोडावं लागणार आहे. हे सगळे कनेक्शन आता आपण करून पाहणार आहोत. पण तत्पूर्वी हे कनेक्शन करण्यापूर्वीच्या काही आवश्यक बाबी आपण लक्षात घेतल्या पाहिजे की EVMचं कुठलंही कनेक्शन हे कंट्रोल युनिट बंद अवस्थेमध्येच करायचं आहे. कुठलंही कनेक्शन असेल किंवा डिस्कनेक्शन असेल CU चालू असताना किंवा मशीन चालू असताना आपल्याला करायचं नाही आहे.
हे सर्व मतदान केंद्राध्यक्षांनी आणि मतदान अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे की कुठल्याही मशीनचं केबल जोडत असताना किंवा काढत असताना ही मशीन चालू असता कामा नये. आता आपण या मशीनचे कनेक्शन पाहूयात. बॅलेट युनिटच्या केबलचं कनेक्शन आपल्याला द्यायचं आहे व्हीव्हीपॅटसाठी. या कनेक्टर कंपार्टमेंटमध्ये या ठिकाणी BU इंटरफेस असं लिहिलेलं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला या BUचं केबल जोडायचं आहे. हे जोडत असताना या केबलला या ठिकाणी पकडून ही लाल जी बाजू आहे ती लालच्याच दिशेने आणि काळी जी बाजू आहे ती काळीच्या दिशेने असं ठेवून आपल्याला हे कनेक्शन द्यायचं आहे. असे 2 आवाज खट खट असे 2 आवाज या ठिकाणी होतात. पुन्हा एकदा कन्फर्म करायचं आहे की वरचं जे बटन आहे छोटं ते 1 वरती आहे. यानंतर व्हीव्हीपॅटचं जे कनेक्शन आहे ते आपल्याला द्यायचं आहे कंट्रोल युनिटला आणि कंट्रोल युनिटला कनेक्शन देत असताना सुद्धा त्याच पद्धतीची ही केबल आहे आणि त्याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी कनेक्शन द्यायचे आहेत. जर खात्री होत नसेल की केबल जर व्यवस्थित बसली आहे की नाही तर पुन्हा काढून पुन्हा एकदा बसवायचं आहे जेणेकरून आपल्याला पुढच्या कुठल्याही त्रुटींना सामोरं जावं लागणार नाही. हे कनेक्शन्स केल्यानंतर मी सुरुवातीला पण सांगितलं की या ज्या 2 मशीन्स आहेत बॅलेट युनिट आणि व्हीव्हीपॅट या मतदान कक्षामध्ये असणार आहेत आणि कंट्रोल युनिट असणार आहे मतदान अधिकाऱ्यांच्या टेबलवरती. तर आता आपण सुरुवातीला मतदानाच्या 1 तासापूर्वी आपल्याला मॉकपोल घ्यायचा आहे. इलेक्शन कमिशनच्या निर्देशानुसार आपल्याला कमीत कमी 50 जणांचा मॉकपोल घ्यायचा आहे. 50 मतं आपल्याला त्या ठिकाणी द्यावी लागणार आहेत आणि उमेदवारांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला हा मॉकपोल घ्यावा लागणार आहे. परंतु काही कारणास्तव जर उमेदवारांचे प्रतिनिधी लवकर वेळेवर येत नसतील तर त्यांची 15 मिनिट वाट पाहून मतदान अधिकाऱ्यांच्या आणि तिथं उपस्थित असलेल्या लोकांच्या उपस्थितीमध्ये आपण मॉकपोल घेऊ शकतो. तर आता आपण हे कंट्रोल युनिट चालू करूयात. पण तत्पूर्वी कंट्रोल युनिट चालू करण्यापूर्वी व्हीव्हीपॅटचा हा नॉब हा वर्किंग मोड म्हणजे उभा आहे की नाही याची पुन्हा एकदा खात्री करायची आहे. हा ट्रान्सपोर्ट मोडमध्ये जर असेल म्हणजे आडवा असेल तर व्हीव्हीपॅट चालू होणार नाही. तर याची खात्री करायची आहे. CU चालू करण्यापूर्वी कंट्रोल युनिट चालू करण्यापूर्वी व्हीव्हीपॅटचा नॉब हा उभा असणार आहे. कंट्रोल युनिटचं हे जे पॉवरचं बटन आहे ते खाली म्हणजे ऑफ अशा परिस्थितीमध्ये आहे. हे आपल्याला ऑन करण्यासाठी वरती करावं लागणार आहे. हे आपण ऑन केलं. ऑन केल्यानंतर बॅलेट युनिटच्या या सगळ्या LED प्रत्येक मतदाराच्या उमेदवाराच्या समोरच्या LED चालू होतात की नाही, इथला हिरवा बल्ब ब्लो होतो की नाही हे पाहायचं आहे. आणि त्याचसोबत व्हीव्हीपॅटमध्ये त्याच्या ऑटो चेकच्या 7 स्लिप्स चालू होतात की नाही हे पण आपल्याला पाहायचं आहे. आणि त्या 7 चिठ्ठ्या पडणार आहेत या बॅलेट स्लिपच्या कंपार्टमेंटमध्ये. चला आता आपण मॉकपोलला सुरुवात करूयात. मॉकपोलला सुरुवात करण्यापूर्वी याच्यामध्ये पडलेल्या या 7 चिठ्ठ्या आपल्याला बाजूला करायच्या आहेत आणि या कंपार्टमेंटमध्ये कुठलीही चिठ्ठी नाही आहे हे उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर आपल्याला एकदा त्यांच्याकडून कन्फर्म करून घ्यायचं आहे की या कंपार्टमेंट पूर्ण रिकामा आहे, यामध्ये कुठल्याही चिठ्ठ्या नाही आहेत. त्यांना आपण दाखवून त्याचं कन्फर्मेशन करून घ्यायचं आहे. आणि या चिठ्ठ्या आपल्याला मॉकपोलच्या चिठ्ठ्यांसोबत ठेवायच्या आहेत. त्याला थोडंसं बाजूला ठेवूयात आपण. आणि त्यानंतर कंट्रोल युनिटच्या रिझल्ट सेक्शनमध्ये जाऊन आपल्याला CRC करून घ्यायचे म्हणजे क्लोज, रिझल्ट आणि क्लिअर. आणि हे सगळं केल्यानंतर आपल्याला त्यांना टोटलचं बटन दाबून त्यांना खात्री करून द्यायचे की याच्यामध्ये 0 मतदान झालेलं आहे. म्हणजे या इलेक्ट्रॉनिक मशीनमध्ये EVMमध्ये कुठलंही मतदान नोंदवलं गेलेलं नाही. एकूण उमेदवारांची संख्या, एकूण टोटल पोल्ड वोट्स त्याची संख्या 0. हे उमेदवारांच्या प्रतिनिधींना दाखवून आपल्याला त्यांच्याकडून खात्री करून घ्यायची. यानंतर मॉकपोलला आपण जेव्हा सुरुवात करूयात इलेक्शन कमिशनच्या निर्देशानुसार आपल्याला कमीत कमी 50 मॉकपोल घ्यायचे आहेत. 50 मॉकपोल घेत असताना आपल्याला प्रत्येक उमेदवाराला समान मतदान होईल याची काळजी घ्यायची आहे. या प्रत्येक उमेदवारासोबतच शेवटचं जे बटन असणार आहे, शेवटचा जो आपल्याला ऑप्शन असणार आहे तो आहे नोटा, म्हणजे यापैकी नाही, यालासुद्धा आपल्याला मतदान करायचं आहे. उमेदवारांची संख्या जर असमान असेल आणि 50 जर होण्यासाठी आपल्याला काही मतदान जर कमी पडत असतील तर त्यावेळेस नोटाचे मतदान आपण करून आपल्याला 50चा मॉकपोल पूर्ण करायचा आहे. तर आता आपण मॉकपोलला सुरुवात करूयात.
मॉकपोलला सुरुवात करत असताना आपण जेव्हा बॅलेट देऊ तेव्हा या ठिकाणी रेडी असा बल्ब लागेल आणि यानंतर आपण उमेदवारांच्या प्रतिनिधींना प्रत्येक उमेदवाराला समान मतदान करण्यासाठी सांगूयात. इथं केल्यानंतर त्यांना खात्री करून द्यायची की त्यांनी ज्या उमेदवाराला मतदान दिलेलं आहे त्याच्या समोरचाच हा लाल रंगाचा LED बल्ब लागतो आणि त्यानंतर व्हीव्हीपॅटच्या डिस्प्ले युनिटवरती त्यांनी ज्या उमेदवाराला मतदान केलेलं आहे त्या उमेदवाराचं नाव, त्याचा क्रमांक आणि त्याच्या चिन्ह या ठिकाणी 7 सेकंदासाठी डिस्प्ले होणार आहे. 7 सेकंदानंतर ती चिठ्ठी आत बॅलेट स्लिपच्या कंपार्टमेंटमध्ये तुटून पडणार आहे. तर आपण आता सुरुवात करूयात. आपण उमेदवारांच्या प्रतिनिधींना सांगू की त्यांनी त्यांच्या उमेदवाराला मतदान करायचं आहे. त्यांना खात्री करण्यासाठी आपण दाखवूयात की या ठिकाणी त्यांनी ज्या उमेदवाराला मतदान केलेलं आहे तर त्या उमेदवाराची चिठ्ठी या ठिकाणी 7 सेकंद डिस्प्ले होत आहे, दाखवली जात आहे. यानंतर आपण दुसऱ्या प्रतिनिधींना आपण मतदान करण्यासाठी सांगूयात. त्याच्यासाठी आपण बॅलेट सोडूयात. 2 हां, त्याच्या समोरचाच हा लाल बल्ब पेटलेला आहे आणि तसेच इथं डिस्प्ले युनिटवरती त्याच 2 क्रमांकाच्या उमेदवाराची चिठ्ठी या ठिकाणी येत आहे. अशा पद्धतीनं आपल्याला 50चा मॉकपोल या ठिकाणी घ्यायचा आहे. मॉकपोल संपल्यानंतर या बॅलेट स्लिप कंपार्टमेंटमधून त्या मॉकपोल झालेल्या चिठ्ठ्या आपल्याला बाहेर काढायच्या आहेत. त्या मोजून 50 आहेत याची खात्री आपल्याला उमेदवारांच्या प्रतिनिधींना द्यायची आहे आणि ते खात्री दिल्यानंतर या ठिकाणी सुद्धा आपण रिझल्टचं बटन दाबून आपल्याला क्लोज आणि त्यानंतर रिझल्टचं बटन दाबून इथं सुद्धा त्यांच्या उमेदवाराला त्यांनी दिलेली मतं ही योग्य आहेत की नाही याची खात्री आपल्याला करून घ्यायची आहे. आणि या प्रत्येक चिठ्ठ्यांवरती मॉकपोलचा शिक्का दिला जाणार आहे केंद्राध्यक्षांना. तर त्यांनी या प्रत्येक चिठ्ठीवरती तो मॉकपोलचा शिक्का मारायचा आहे आणि या सर्व चिठ्ठ्या तुम्हाला देण्यात आलेल्या काळ्या एन्व्हलपमध्ये, काळ्या पाकिटामध्ये घालायच्या आहेत. त्या पाकिटावरती तुमच्या मतदान केंद्राचं क्रमांक आणि नाव त्याचा उल्लेख करायचा आहे आणि ते काळे पाकिट तुम्हाला प्लॅस्टिकचं एक कंटेनर दिलं जाणार आहे, त्याच्यामध्ये ते सीलबंद करायचं आहे. त्याच्यावरती पुन्हा एक गुलाबी सील मिळणार आहे. त्याही कंटेनरवरती तुम्हाला तुमच्या मतदान केंद्राची माहिती लिहायची आहे आणि त्या गुलाबी पट्टीने ते कंटेनर सील करायचं आहे. मॉकपोल संपल्यानंतर मॉकपोलचं डिक्लेरेशन फॉर्मवरती उपस्थित उमेदवाराच्या सर्व प्रतिनिधींच्या सह्या, कुठल्या उमेदवाराला किती मतं पडली याची सगळ्याची नोंद करून तिथं त्या उपस्थित उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या सह्या आपल्याला घ्यायच्यात आणि तो मॉकपोलचा डिक्लेरेशनचा फॉर्म आपल्याला व्यवस्थित ठेवून द्यायचा आहे. मॉकपोलच्या नंतर आपल्याला क्लोज दाबून त्यांना दाखवायचं आहे आपल्याला की क्लोज केल्यानंतर बॅलेटचं जर बटन दाबलं आपण तर या ठिकाणी इनव्हॅलिड असा संदेश होतो, म्हणजे त्याच्यानंतर कुठलंही मत नोंदवलं जात नाही. ही CRC आपण करून घेणार आहोत आणि त्यापूर्वी ते केल्यानंतर त्यांना टोटलचं बटन दाबून आपण या मतदान यंत्रामध्ये 0 मत नोंदवलं गेलेलं आहे. पूर्वीची मॉकपोलची नोंदवली गेलेली मतं सर्व पुसून टाकलेली आहेत हे आपल्याला त्या उमेदवारांच्या प्रतिनिधींना दाखवून द्यायचं आहे. मतदान प्रक्रियेमध्ये मॉकपोलच्या पूर्वी एकदा CRC आणि मॉकपोलच्या नंतर एकदा CRC या प्रक्रिया अत्यंत महत्त्वाच्या आहेत, त्या न विसरता केल्या गेल्या पाहिजेत. CRC म्हणजेच क्लोज, की आपण हे पोलिंग क्लोज केलेलं आहे, त्यानंतर रिझल्ट, R म्हणजे रिझल्ट, आणि त्यानंतर आपण केलेलं मतदान हे क्लिअर म्हणजे आपल्याला पुसून टाकायचं आहे. ही CRCची जी स्टेप आहे, मॉकपोलच्या पूर्वी CRC आणि मॉकपोलच्या नंतरची CRC. मॉकपोलच्या नंतरची CRC केल्याशिवाय मशीन सील आणि मतदान करायचं नाही आहे.